श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. नाम कसे घ्यावे ते पहा. पिंपळखरे या नावाचे एक गरीब कुटुंब गोंदवल्यास श्री महाराजांजवळ होते. पिंपळखरे यांच्या अंगात एका मुसलमान फकीराचा संचार होत असे. ज्यावेळी संचार असे त्यावेळी स्वतः पिंपळखरे बेशुद्ध असत आणि संचार संपून शुद्धीवर आल्यानंतर त्यांना बराच थकवा येई. त्यांच्या अंगात येणारा फकीर मोठा विद्वान असून त्याला सर्व धर्मांची चांगली माहिती होती. वेद, उपनिषदे, कुराण वगैरे ग्रंथांमधील उतारे तो म्हणून दाखवित असे. तो म्हणे, मी श्री महाराजांच्या दर्शनाला येतो. महाराज प्रत्यक्ष परमात्मा आहेत. त्यांच्या वरच्या वागण्यावरून फसू नका. ते सांगतात तसे वागा, त्यांचे ऐका आणि त्यांना कधी सोडू नका. यातच तुमचे कल्याण आहे. तो आला म्हणजे श्री महाराजांना नमस्कार करी. ते म्हणत असू दे, तो चांगला आहे, तो दर्शनासाठी इकडे येतो. पिंपळखरे यांच्या बायकोचे नाव काशीताई. ही बाई स्वभावाने फार गरीब असून खरी सात्विक आणि भाविक होती. श्री महाराजांवर तिची निष्ठा होती. मंदिरामध्ये ती बिनबोभाट काम करीत असायची. एके दिवशी दुपारी सर्व मंडळींची जेवणे झाल्यावर स्वयंपाक करणाऱ्या बायकांनी आपली पाने मांडली. नेहमीच्या नियमाप्रमाणे काशीताई जेवायला बसण्याच्या आधी भक्तीने श्री महाराजांना नमस्कार करण्यास गेली. त्यांच्या पायांवर तिने आपले हात ठेवले आणि नंतर डोके टेकावे म्हणून वाकली. तेव्हा श्री महाराज बोलले, काशीताई, तुमच्या अंगात पुष्कळ ताप आहे. तुमचे हात किती ऊन आहेत. काशीताई म्हणाली, होय महाराज, सकाळपासून माझ्या अंगात ताप आहे, पण आता मला सहन होत नाही. श्री महाराज बोलले, असे का? आता कमी होईल हा. हे बोलणे होऊन काशीताई जेवणासाठी गेली आणि श्री महाराज खोलीत जाऊन निजले. अर्ध्या तासाने काशीताईचा ताप उतरला आणि श्री महाराजांना ताप चढला. अंगावर पांघरूण घेऊन ते मोठ्याने कण्हू लागले. त्यांना ताप आला आहे हे कळल्याबरोबर काशीताई त्यांच्याजवळ गेली आणि मोठ्या प्रेमाने त्यांच्या कपाळावरून हात फिरवीत म्हणाली, महाराज, तुम्हाला किती ताप भरला आहे? श्री महाराजांनी उत्तर दिले, होय काशीताई, तुम्हाला ताप सहन होईना म्हणून मी तो घेतला. ताप कोणीतरी भोगायचा, त्यात काय आहे? मला दुखणे भोगायची सवय आहे म्हणून मी ताप भोगून टाकतो. आपला ताप श्री महाराजांनी घेतला हे पाहून काशीताईचे अंतःकरण कळवळून आले व ती रडू लागली. एका एकादशीला फराळ होण्यास फार उशीर झाला. दुपारी 4 वाजता श्री महाराज ओढ्यावर स्नान करीत होते. त्याच वेळी काशीताई तेथे स्नान करण्यासाठी आली. स्नाने आटोपल्यावर श्री महाराज अंग पुशीत असता बोलले,
काशीताई, नाम कसे घ्यावे ते दाखवू का? ती म्हणाली, होय महाराज, दाखवा की. ते म्हणाले, माझ्या छातीला डाव्या बाजूला कान लावा. काशीताईने छातीला कान लावून घेतले तर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा अखंड ध्वनी चाललेला तिला ऐकू आला. ती बोलली, महाराज, त्रयोदशाक्षरी मंत्र सारखा ऐकू येत आहे. त्यावर श्री महाराज म्हणाले, नाम इतके खोल गेले पाहिजे, जाता येता उठता बसता स्वयंपाक पाणी करताना सारखे नाम घ्यावे, म्हणजे ते खोल जाते. एकदा ते खोल गेले की आपले काम झाले. मग आपण न घेता ते आपोआप चालते. त्यात मजा आहे. श्री नचिकेळकर यांचे वडील बंधू महादेव चिकेळकर दहिवडीला अधिकारी होते. त्यांची साधू संतांच्यावर श्रद्धा नसे. दहिवडीचे पोस्टमास्तर नेहमी गोंदवल्यास श्री महाराजांच्या दर्शनाला येत. त्यांच्याबरोबर केळकरही येऊ लागले. ते 2-4 वेळा येऊन गेले तेव्हा एक दिवस पोस्टमास्तरांना म्हणाले, मास्तर, तुम्ही लोक त्या बुवांच्या मागे का जाता हे मला कळत नाही. त्यांच्याजवळ विद्या नाही, कला नाही, चमत्कार नाही, विशेष असा कोणताच गुण नाही. त्यांच्याकडे कोणीही गेला म्हणजे त्याच्या बायका मुलांची चौकशी ते करतात, त्याला खायला घालतात आणि पुन्हा परत पाठवून देतात. यामध्ये साधुत्व कुठे आहे ते दाखवा. नाही म्हणायला लोकांना राम राम म्हणा असे सांगतात. बस इतकेच. मास्तर बिचारा जास्त काय सांगणार. तो म्हणाला, आपण त्यांच्याकडे पुन्हा जाऊ तेव्हा त्यांनाच हा प्रश्न विचारू. 8 दिवसांनी दोघे जण गोंदवल्यास आले. कर्मधर्म संयोगाने त्या दिवशी पुष्कळ पाऊस पडल्याने त्यांना दहिवडीला परत जाता आले नाही. दोघेही मंदिरात राहिले. रात्री जेवणखाण आटोपल्यावर श्री महाराज खोलीत बसले असता दोघे जण तेथे आले. मास्तर म्हणाले, महाराज, आपण सर्वांना नामस्मरण करायला सांगता, हे बरोबर आहे, पण नामस्मरण कसे करावे ते सांगा. हे ऐकून श्री महाराज बोलले, माझ्या टाळूपाशी तुम्ही आपला कान लावा, काय ऐकू येते ते बघा. दोघांनी टाळूला कान लावून पाहिला तेव्हा त्यांना त्रयोदशाक्षरी मंत्र स्पष्टपणे सारखा चाललेला ऐकू आला. नंतर छातीला व मनगटाला कान लावून पाहिले असता तोच ध्वनी ऐकू आला. केळकरांच्या मनावर या गोष्टीचा इतका परिणाम झाला की त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घालून त्यांचा अनुग्रह घेतला. एके दिवशी संध्याकाळी अंताजी पंत श्री महाराजांचे पाय चेपित होते. श्री महाराज पलंगावर तक्याला टेकून बसले असून यावंगलच्या शिवदीक्षितांशी काही बोलत होते. पाय दाबीत असता अंताजी पंत सहज म्हणाले, महाराज, तुमचे इतके वय झाले तरी पोटऱ्या अजून कशा घट्ट आहेत. यावर श्री महाराज हसले व बोलले, अरे, त्यामध्ये भगवंताचे नाम आहे, ते पोकळ कसे असेल. हे ऐकून अंताजी पंत व शिवदीक्षित दोघेही मोठ्याने हसले. म्हणून श्री महाराज पुन्हा म्हणाले, पंत, माझ्या पायाला कान लावा. दोघांनी त्यांच्या पायाला कान लावून पाहिले तर त्रयोदशाक्षरी मंत्राचा अखंड ध्वनी त्यांना ऐकू आला. नंतर श्री महाराजांनी आपला हात शिवदीक्षितांच्या कानावर ठेवला आणि विचारले, काय ऐकू येते.
दीक्षित म्हणाले, महाराज, हा ध्वनी याप्रमाणे सारखा चालू असतो का? त्यावेळी श्री महाराजांनी उत्तर दिले, होय, यालाच अजपाजप असे म्हणतात. अनेक वर्षे अभ्यास केल्याने कोणालाही हे साध्य होईल. नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही, त्याला काळ वेळ लागत नाही, त्याला स्थलाचे किंवा देहाच्या अवस्थेचे बंधन नाही. जोपर्यंत जीवाला शुद्धी आहे तोपर्यंत नाम घेता येते. पण दुसऱ्या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास फार कठीण आहे. नामाला स्वतःची अशी चव नाही, म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो. आपल्याला उपाधी असल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमते, यासाठी नामात मन रमणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे. ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगले तो स्वतःला पूर्णपणे विसरतो. त्यावेळी त्याला भगवंताचे दर्शन घडते. नामाची चटक लागली पाहिजे. ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधले सर्व ऐश्वर्य तुच्छ वाटेल. हा बाजार मी इथे मांडून बसलो आहे तो त्यासाठीच आहे. प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे. कोणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. राम त्याच्या पाठीशी उभा आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.